नमस्कार. लोक शारीरिक आजाराला कमी आणि मानसिक आजाराला जास्त सामोरे जात आहेत. त्यांचे मुख्य कारण म्हणजे वाढता ताणतणाव आणि संवाद निर्माण झालेली दरी. त्यामुळे एक व्यक्ती म्हणजे चालता बोलता नाहीतर ज्वालामुखीसारखी झालेली वाद विवाद, तक्रार, भांडण, यात नमते कुणी घ्यायचे, माघार कुणी घ्यायचे यावरून वाद होतात. म्हणजे बघा, तुमच्या घरात असे तणावाचे वातावरण असेल किंवा तसे होण्याची शक्यता दिसत असेल तर वास्तुशास्त्राचे 5 नियम आवर्जून करा. वास्तुशास्त्रात वास्तूचा प्रत्येक कानाकोपऱ्याचा विचार करून वास्तूनुसार रचना कशी असायला हवी ती सुचवली जाते. योग्य वस्तू योग्य दिशेला असेल तरच ती योग्य परिणाम देते, हा वास्तुशास्त्राचा आग्रह आहे आणि त्यानुसार केलेला अभ्यासही आहे. म्हणून तुम्ही देखील तुमच्या वास्तूची आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी पुढील पथ्य पाळा. त्यासाठी जाणून घ्या 5 मुख्य नियम. झोपताना पूर्व किंवा दक्षिणेला डोकं करून झोपा. यामुळे झोप तर चांगली लागतेच, शिवाय वाईट विचार मनात येत नाही किंवा नकारात्मकता वाढत नाही. ज्यांना निराशा किंवा निद्रानाश झालेला जाणवते त्यांनी झोपण्याची दिशा अशा प्रकारे बदलून पहा, निश्चित लाभ जाणवेल. घराच्या मध्यभागी झोपू नका. घराचा मध्यभाग ही भारतीय भूमी असते. पूर्ण वास्तूचा डोलारा त्या मध्यभागावर अवलंबून असते. त्यामुळे जिथे झोपल्याने शरीराला वेगवेगळ्या व्याधी होण्याची शक्यता असते, तब्येत बिघडते, तसेच झोप न लागण्याची तक्रार सुरू होते. त्यामुळे वास्तूच्या मध्यभागी झोपणे टाळा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवा. त्यामुळे पचन संस्थेशी निगडीत तक्रार उद्भवत नाही. तसे त्यांना वजनही कमी करायचे असेल त्यांनी दक्षिण पश्चिम दिशेला तोंड करून जेवल्याने वजन कमी होईल, अर्थात पचनशक्ती वाढेल आणि स्वास्थ्यही सुधारेल. दक्षिण पूर्व दिशेला स्वयंपाकघर असणे वास्तूच्या दृष्टीने ठरते. विशेषतः पूर्व दिशा ही सकारात्मकता मानली जाते. त्यामुळे त्या दिशेला स्वयंपाकघर असेल तर अन्नदोष निर्माण होणार नाही आणि ते अन्न ग्रहण केल्यामुळे सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहील. उत्तर पूर्व दिशेला बाथरूम असेल तर घरातल्या बायकांना त्यांचा जास्त त्रास होतो. तुमच्या न्हाणीघर अर्थात बाथरूम त्या दिशेला असेल तर तिथे नकारात्मकता निर्माण होऊ शकते. म्हणून त्या दिशेला नेहमी मिठाच्या पाण्याचे भांडे ठेवावे, जेणेकरून जिथे निर्माण होणारी नकारात्मकता पाण्यात शोषली जाईल. ते पाणी रोज सकाळी बदलून टाका आणि शक्य असेल तर बाथरूमची दिशा बदला. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.